नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे फ्लावर पीक बघताय आता बेड सिस्टमवरती आपण लागवड केलेली आहे। या ठिकाणी मध्ये शेतकळो जो आपला हातकळो आहे तो घातलेला आहे। बटनावरती लागायची अवस्था आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकता काही काही ठिकाणी आता बटन धरायची अवस्था आहे। म्हणजे फुल जो आपला फुलकोबी म्हणतो आपण ज्याला फ्लावर म्हणतो हा गड्डा लागायच्या अवस्थेमध्ये आहे। तर या ठिकाणी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव हा काही ठिकाणी दिसतोय, तर आळीची सुद्धा या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला मेन आता फ्लावरचा गड्डा लागणार आहे, तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम बोरॉन फवारणीच्या माध्यमातून, त्याचबरोबर अमोनियम मॉलिब्डेनम म्हणजे फ्लावरला जे तुरे येतात, कॅसळपणा येतोय तो येऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला ती फवारणी करणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर आळीचा प्रादुर्भाव राहणार आहे। तर आळीच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला प्रोक्लॅम, त्याचबरोबर कॉम्बिनेशनला या ठिकाणी फॅन्डाल प्लस असेल किंवा धानुसन आहे ते कॉम्बिनेशन करून घ्यायचे। हे दुसरं कॉम्बिनेशन झालं। पहिलं कॉम्बिनेशन आपण सांगितलं की कॅल्शियम बोरॉन आणि अमोनियम मॉलिब्डेनम हे न्यूट्रिशन मॅनेजमेंटसाठी, म्हणजे जो फ्लावरचा गड्डा निघणार आहे हा कॅसळपणा किंवा तोरा निघणार आहे त्याला तो येऊ नये म्हणून। दुसरी गोष्ट आहे की आळीचा प्रादुर्भाव आहे। आळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्यामुळे या ठिकाणी आपण प्रोक्लेम आणि धानुसन घेणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पिवळा मावा सुद्धा आहे, तो सुद्धा आपण हा जाणार आहे। आणि विशेष म्हणजे स्टिकर वापरा। करप्याची तशी आवश्यकता नाही, कारण करपा दिसत नाही। तर हे दोन जरी गोष्टी वापरल्या त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे आणि निश्चितच याचा फायदा आपल्याला रिझल्ट आल्यानंतरच कळणार आहे। तर निश्चितच ही फवारणी करून घ्या, याचा फायदा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळेल। धन्यवाद।